श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत माहिती घेणार आहोत. श्रोते हो, विशेषतः जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही उर्वरित जगाबरोबर अत्यंत सक्षमपणे जोडली गेली. स्वाभाविकपणे जगात घडणाऱ्या आर्थिक घटनांचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर पडला नसता तरच नवल. युक्रेनचं युद्ध, तेलाची उपलब्धता, किमती, युरोप आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेले तणाव, व्याजदर, चीनची व्यापार धोरणं अशा अनेक घटनांचा भारतावर सुद्धा प्रत्यक्ष प्रभाव पडतो. अशावेळी सर्वच देश आपापल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी प्रयत्न करत असतात. अलीकडच्या काळात रशिया विरुद्ध पाश्चात्य निर्बंधांमुळे आणि त्यानंतरच्या स्विफ्ट सारख्या आंतरराष्ट्रीय डॉलर व्यापार प्रणालींमधून बाहेर पडल्यामुळे झालेल्या आर्थिक व्यत्ययामुळे अमेरिकी डॉलर व्यतिरिक्त चलनांमध्ये व्यापार करण्यासाठी अनेक देश इच्छुक आहेत. एप्रिलमध्ये ब्रिक्स राष्ट्रांनी त्यांचे नवीन राखीव चलन सुरू करण्याच्या त्यांच्या योजना जाहीर केल्या होत्या. ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संघटनेनं नुकतेच स्वतःचं चलन सुरू केलं. एक समान चलन केवळ आंतर ब्रिक्स व्यापाराला चालना देणार नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या उच्च डॉलर रूपांतरण खर्च देखील दूर करेल. मात्र ब्रिक्स देशांमध्येही अंतर्विरोध आहेत. अशावेळी भारतासारख्या देशांना अशा प्रयोगांमध्ये सामील होताना काळजी घ्यावी लागेल. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, युक्रेनच्या युद्धानंतर अनेक साऱ्या गोष्टी ज्या बदलल्या त्यातला एक मोठा बदल हा की डॉलरवरचं तुमचं असलेलं अवलंबित्व हे तुम्हाला संकटात देखील आणू शकतं, हे जगभरातल्या अनेक साऱ्या देशांच्या लक्षात आलं. अमेरिका रशियावर बंधनं लादण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या डॉलरचा उपयोग शस्त्रासारखा करते. याचा आपल्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू नये म्हणून ब्रिक्स सारखे थोडेसे बाजूला असलेले विकसनशील देशांचे अर्थव्यवस्था या अधिक चांगल्या व्हाव्यात यासाठी त्यांच्या ब्रिक्स बँकेने एक नवीन करन्सी काढण्याचा प्लॅन केला, ज्याला आता गोल्ड बॅक्ड म्हणवलं गेलं आहे. गोल्ड बॅक्ड किंवा गोल्ड स्टँडर्ड याची आठवण होण्याचं अजून एक कारण म्हणजे 1977 पर्यंत गोल्ड स्टँडर्ड ही व्यवस्था जगभरात वापरली जात होती. अनेक साऱ्या देशांनी वेगवेगळ्या दिवसांमध्ये ती करन्सी काढून टाकली होती. सोन्याचा असलेला त्यांच्या बॅकिंग ही एका ठराविक काळानंतर मागे चालली गेली होती. परंतु डॉलर हे आजही आणि युक्रेनच्या युद्धाच्या आधी मोठ्या प्रमाणावर होतं. 1992 पासून ते युद्ध सुरू होईपर्यंत हळूहळू जगभरातला डॉलरचा रिझर्व्ह करन्सीचा असलेला स्टेटस कमी होत होता आणि युरोच्या उदयानंतर हे सगळं एकूणच कमी व्हायला लागलं होतं. परंतु अनेक साऱ्या आखाती देशांचा ब्रिक्समध्ये प्रवेश करण्याची असलेली इच्छा आणि ब्रिक्सच्या देशांनी त्यांची एक नवीन करन्सी, त्यांचं एक नवीन चलन काढण्याचा केलेला प्लॅन, ज्याला सोन्याचं असलेलं बॅकिंग आणि त्यामुळे गोल्ड स्टँडर्ड कडे जगाची वळत असलेली पावलं, ह्या एक नवीन ट्रेंड जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उदयाला येतो आहे. मागच्या काही वर्षांमध्ये जगभरातल्या अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जगभरातल्या सेंट्रल बँका, जगभरातल्या मध्यवर्ती बँका खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असल्याचं दिसून आलं. चायनाची अर्थव्यवस्था, चायनाची सेंट्रल बँक, रशियाची सेंट्रल बँक त्यांच्याकडे असलेले डॉलर घटवून, त्यांच्याकडे असलेला डॉलरचा साठा घटवून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असल्याचं लक्षात आलं. आणि त्याचा एक पुढचा टप्पा म्हणून हे लक्षात येतं आहे की ब्राझिलियन रँड, भारताचा रुपया, रशियाचा रुबल आणि चीनचा येन, ज्याचं एक ऑफिशियल नाव रेनमिन्बी असं आहे, हे 5 R एकत्र यायला बसले आहेत. आणि या 5 R मुळे जगभराच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय होणार आहे? कारण पेट्रो डॉलर सिस्टीम हिला एकेकाळी फार सपोर्ट होता आणि जगभर क्रूड ऑइल, खनिज तेलाची किंमत ही डॉलरमध्येच दाखवली जात होती आणि त्याचा कुठेतरी फटका बाकीच्या देशांना बसत होता की त्यांना त्यासाठी डॉलर खरेदी करावे लागत होते. आत्ता मोठ्या प्रमाणावर जगाचं राजकारण जे बदलतं आहे, मध्य पूर्वेच्या देशांमध्ये, पश्चिम आशियाच्या भागामध्ये ज्या प्रमाणामध्ये चीनने गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे आणि त्यांची अर्थव्यवस्थेची साईज ज्या प्रमाणात मोठी आहे ते बघता ब्रिक्स देशांच्या या नवीन करन्सीला, जिचं एक पोटेन्शियल नाव 5R किंवा R5 असं पण म्हणवलं जातं आहे, याची यशस्वी होण्याची शक्यता खूप मोठी आहे.
आत्ताच्या काळामध्ये जर या R5 बाजूला ठेवलं तर आता युरोपमधले अनेक सारे देश त्यांच्यासाठी लागणारे जगभरातला व्यापार करण्याचं माध्यम म्हणून चायनीज करन्सी वापरली जाते आहे. भारताच्या अनेक साऱ्या रिफायनर्सना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी चायनीज करन्सी वापरावी लागते आहे आणि याच्यामुळे मे महिन्यानंतर जून महिन्यामध्ये भारतीय कंपन्यांनी रशियाकडून आयात करायचं तेल मोठ्या प्रमाणावर घटवलेलं आहे आणि दिरहॅम हा जे त्याचा एक ऑप्शन होता त्यालाही रशियाने नाकारलं. रुपया जागतिक होण्याकडे वाटचाल करत होता पण त्याच्या काही वेगळ्या अडचणी होत्या आणि आता मागच्या काही दिवसांमध्ये आरबीआयने या संदर्भात लावलेल्या गटाने ज्या काही सूचना आरबीआयला केल्या आहेत की IMFच्या बास्केटमध्ये रुपयाचा समावेश करावा, परकीय देशामध्ये असलेल्या फॉरेनर्सना आणि परकीय देशांमध्ये असलेल्या भारतीयांना देखील रुपयामध्ये त्यांच्या बँकेची खाती उघडायला मदत करावी आणि UPI सारख्या सिस्टीम त्या देशामध्ये देखील कराव्यात आणि त्यांच्यामध्ये ट्रान्सफर रुपयाचं करण्याला मदत करावी. यामुळे रुपयाचं जागतिकीकरण व्हायला मदत होईल. परंतु ब्रिक्स देशांनी ही नवीन करन्सी काढल्यामुळे कुठेतरी गोल्ड स्टँडर्ड परत एकदा येतं आहे याच्यामध्ये शंका नाही. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय पातळीवर जशा घटना घडत आहेत तशाच भारतीय अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या अनेक घटनांकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. भांडवली बाजार विक्रमी घोडदौड करतोय. HDFC आणि HDFC बँक विलिनीकरण हा महत्वाचा मुद्दा बनलाय. GST काउन्सिलची 50वी बैठक नुकतीच संपन्न झाली. भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा GST कर हा सातत्यानं चर्चेचा विषय असतो. यंदाही GST करांमध्ये केले गेलेले बदल, विशेषतः ऑनलाईन गेमिंगवर लागलेला GST हा चर्चेचा विषय ठरतोय. दरवर्षी जून-जुलै महिन्यात नवीन पीक उत्पादन आलेलं असतं, त्यामुळे पुरवठा मर्यादित असतो आणि म्हणूनच विशेषतः फळभाज्यांचे दर वाढतात. या वाढत्या महागाईचा रिझर्व्ह बँकेच्या मुद्रा आणि पतधोरणावर काय परिणाम होतो हेही पाहायला हवं. या घटनांवर भाष्य करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, परदेशी वित्तीय संस्थांनी सातत्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे गेल्या 15 दिवसांमध्ये स्टॉक मार्केटमध्ये एक प्रचंड उभारी आली आहे आणि त्या दृष्टीने बघितलं तर दोन्ही निर्देशांक निफ्टी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा BSE निर्देशांक हे सर्वोच्च स्थानावर पोहोचले. निफ्टी तर आपण बघितलं तर साधारण 1 महिन्यामध्ये 1000 अंकांनी आणि त्याचप्रमाणे मुंबई स्टॉक एक्सचेंजचा जो निर्देशांक आहे तो साधारण 3000 अंकांनी उसळला आणि सध्या ते 19,500 आणि साधारण 65,900 ह्या रेंजमध्ये आहेत. अर्थात ह्याला बरीच कारणं आहेत अशी की एकतर अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने इंटरेस्ट रेट न वाढवता एका तऱ्हेने मार्केटला चांगलंच लक्षण दाखवलं. त्याशिवाय पाऊस सुद्धा चांगला आता सुरू झालेला आहे आणि सरासरी भरून काढते बऱ्याच ठिकाणी, जास्ती करून पश्चिमेला आणि उत्तरेला. आणि एकूण जो किरकोळ गुंतवणूकदारांचा उत्साह आहे तो पण त्याच प्रमाणात आपण बघत आहोत. आता म्युच्युअल फंड इंडस्ट्रीनी म्हणजे चक्क 45 लाख करोड पर्यंतची घोडदौड आता केलेली आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये साधारण ज्याला आपण म्हणतो असेट अंडर मॅनेजमेंट ती साधारण 21% ही वाढलेली आहे जूनमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं तर इक्विटी किंवा समभाग आणि हायब्रिड या स्कीममध्ये जास्तीत जास्त लोक पसंती देत आहेत आणि त्याचाच परिणाम हे सगळे पैसे इथे येत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की SIPच्या माध्यमातून आता जास्तीत जास्त गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करतात आणि त्याचाच हा परिणाम एकंदरीत दिसतोय. आणि काही अंशी ज्याला आपण म्हणतो की छोट्या कंपन्या आहेत म्हणजे स्मॉल कॅप, तिथे पण बऱ्यापैकी गुंतवणूक होते. अजून एक मोठी गोष्ट जी ह्या पंधरवड्यात आता घडते आणि होऊ घातली आहे ती म्हणजे HDFC बँक आणि HDFC यांचं होणारं मर्जर. आणि आता नवीन जो निफ्टीचा निर्देशांक असेल त्याच्यामध्ये HDFC बँकचा वाटा साधारण 13.2% असेल. म्हणजे रिलायन्स आणि ICICI बँकेच्या फार पुढे ते निघून गेलेत. रिलायन्सचा आपल्याला माहिती आहे की वाटा साधारण 10.3% आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता HDFC बँकेने आपली घोडदौड नेलेली आहे. आणि अर्थातच सर्वांचे आता डोळे आहेत की जेव्हा हे मर्जर होईल त्यानंतर बँकेचा भाव किती असेल आणि अर्थात ती बँक आता जगातल्या अग्रगणी बँकात त्याचा समावेश होईल कारण त्यांची जी बुक साईज आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आता आपल्याला दिसणार आहे. नजीकच्या काळामध्ये काही आता बदल होऊ घातलेत. जी GST काउन्सिलची 50वी जी सभा झाली त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय घेतले गेले असं म्हटलं तर वाव
गेमिंग सारखे जे प्रकार आहेत त्याच्यावरती आता 28% GST आकारला जाणार आहे. त्यामध्ये काही प्रमाणात काही लोकांची नाराजी दिसतेय. अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की अशा तऱ्हेने 28% GST लावण्यापेक्षा जर तो GSTचा दर कमी ठेवला तर जे व्यवहार वैध तऱ्हेने होतील, अन्यथा हे सगळे व्यवहार अवैध तऱ्हेने होऊ शकतात आणि एकूणच बेरोजगारी निर्माण करू शकते असं पण त्यांचं एक विधान आहे. आणि त्याशिवाय असंही दिसतं की अवैध मार्गाने मग इथे ज्याला आपण म्हणतो की बेटिंग चालू राहील आणि सरकारचं रेव्हेन्यू पण जाईल, असा दुहेरी तोटा होऊ शकतो. त्यामुळे त्यांची अशी विनंती आहे की ह्याचा सरकारने फेर विचार करावा GST काउन्सिलनी आणि त्या दृष्टीने काही पावलं उचलावीत. अर्थात येत्या काळ ठरेल की हे नक्की सरकार याच्याकडे कसं बघतंय. शिवाय मधल्या काळामध्ये एक आपण बघितलं की अॅम्नेस्टी स्कीम जाहीर झाली होती, जिकडे ज्या लोकांनी काही रिटर्न फाईल केली नसतील तर त्यांना 31 मार्च पर्यंतची मुदत दिली होती. आता ती 31 ऑगस्ट पर्यंत दिलेली आहे आणि त्यामधून आता मोठ्या प्रमाणावरती त्यांना अॅम्नेस्टी स्कीमचा फायदा घेता येईल. अजून एक गोष्ट घडली या आठवड्यातली ती की आपल्याला खाण्याचे पदार्थ किंवा कोल्ड्रिंक सिनेमा हॉलमध्ये देतात त्याच्यावरती आता 5% GST लागणार आहे. हा पण निर्णय आता नुकताच घेतला आला. जसं मगाशी म्हटलं की ऑनलाईन गेमिंग वरती 28% आणि त्याचप्रमाणे ज्या कॅसिनोमध्ये चिप्स खरेदी करतात त्यावरती सुद्धा 28% लागणार आहे. आणि सरकारने मला वाटतं असंच धोरण ठेवले की ह्या सगळ्या गोष्टींना आपण जास्तीत जास्त असा प्रयत्न करू की त्याला डिस्करेज कसं करता येईल. तर त्या दृष्टीने मला वाटतं हे निर्णय सरकारने घेतलेत आणि आता त्याचे परिणाम काय होते ते आपण बघायचंय. आज संध्याकाळपर्यंत अजून एक गोष्ट अपेक्षित आहे ती म्हणजे महागाई निर्देशांक आणि त्याच्याकडे सगळे डोळे लावून बसलेत. अर्थात महागाई आटोक्यात आली तर रिझर्व्ह बँकेचं जे पतधोरण असेल पुढचं त्यामध्ये आपल्याला साधारण अंदाज येईल की जो रिझर्व्ह बँकेने पॉज घेतलाय तो असाच पुढे राहणार का, काही 25 पैशांनी इंटरेस्ट रेट वाढू शकतात का, हे बघणं महत्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या काळामध्ये भाजीपाल्यांचे फळ खूप मोठ्या प्रमाणावर आता वाढले आणि त्या दृष्टीने अपेक्षा आहे की निर्देशांक हा 5%च्या वरती जाऊ शकतो किंवा 4.5 ते 5 या टप्प्यात राहील. रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने अर्थात ही चांगली गोष्ट नाहीये, कारण बँकेला काही निर्देशांक हा 4%च्या खाली आणायचा असं त्यांचं धोरण आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांचे आता डोळे लागून आहेत. एकंदरीत काय होईल हे बघणं नक्कीच उद्बोधक ठरेल, याच काहीच शंका नाही. श्रोतेहो, जागतिक घटनांचा प्रभाव भारतावर पडतो आणि भारतीय अर्थव्यवस्था ही सुद्धा जगावर प्रभाव टाकण्या इतपत सक्षम झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर कमकुवत संकेत असूनही परदेशी गुंतवणूकदारांनी लावलेल्या समभाग खरेदीच्या सपाट्यामुळे निर्देशांकांना चालना मिळाली. भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक भावना सर्वच पातळीवर आहे. येणारं शतक हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रभावाचं असेल. त्यासाठी धोरणात्मक बदल व्हावेत आणि त्यातून सर्वसमावेशक विकासाचा मार्ग अधिक विस्तारित व्हावा अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे, निवेदन राजश्री आगाशे.